नितीन खंडेलवाल, अकोला खंडेलवाल ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड। आमच्या आता विदर्भामध्ये 5 शाखा होत्या, आता आमच्या 2 शाखा नवीन उघडलेल्या आहेत, एक मुंबईला आणि आता आमच्या इथे आहे जालन्यामध्ये सुद्धा। तर आता 6वी पिढी आमच्या बिझनेस जॉईन केलेला आहे, त्याच्यामुळे 100 वर्ष जुनं आहे ऑर्गनायझेशन आहे खंडेलवाल ज्वेलर्स अकोला प्रायव्हेट लिमिटेड। आज आमच्यामध्ये वेगळं पण काय? आज इथे जे संभाजीनगरमध्ये आम्ही जी ज्वेलरी आणलेली आहे ती इथे कधी पाहायला मिळणार नाही अशी होती। खास करून इथे जे ज्वेलरीची व्हेरायटी आहे, जे पूर्ण जगात जे नवीन नवीन प्रकार ज्वेलरीचे बनतात आहे, त्याच्या डायमंड, अँटिक, पोलकी, कुंदन, जडतन, खास करून पोलकीमध्ये जे आहे ते ओपन सेटिंग आहे। जेवढे वजन त्याच्यावर लिहिलेलं असतात ते 100% त्यातनं बाद केलेले आहे त्याच्यामध्ये। आणि सगळी ज्वेलरी हॉलमार्कच्या सोबत प्रत्येक डायमंड ज्वेलरीवर डायमंडचं सर्टिफिकेट एनग्रेव्ड केलेलं आहे। म्हणजे आपण घरी बसल्या बसल्या आमच्या इथली डायमंड ज्वेलरी किंवा गोल्ड ज्वेलरीला आपल्या घरच्या मोबाईलवर लाईफ लॉंग ॲपवर बघू शकता। त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी पूर्ण आहे। रिसेल, एक्सचेंज, आफ्टर सेल सर्व्हिस सगळ्या भारतामध्ये आमची अवेलेबल आहे। आणि 6व्या जनरेशननी खास करून कस्टमाइज ज्वेलरीसुद्धा इंट्रोड्यूस केलेली आहे। म्हणजे तुम्हाला कुठली ज्वेलरी तुमच्या स्वप्नात असेल किंवा कुठे पाहिलेली असेल, जर तुम्ही फोटो दाखवली तर ते आमच्यासाठी इम्पॉसिबल नाही। आम्ही जगातलं कुठली डिझाईन तुम्हाला बनवून देऊ शकतो आणि आमची स्वतःची क्रिएटिव्ह टीम पण खूप चांगली आहे। सर, छत्रपती संभाजीनगरमध्ये जे एक्झिबिशन लावलं आहे ते किती दिवस असणार आहे? आता 3 दिवस आहे आमचं संभाजीनगरमध्ये, रामा इंटरनॅशनलमध्ये 13, 14, 15 मार्चपर्यंत आहे। आणि आता या एरियामध्ये आमचं पहिलं एक्झिबिशन आहे। आणि आज तुम्ही पाहिलं असेल सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। अजून दीप प्रज्वलननी झालं आणि लोकांनी आमच्या ब्रँडचं नाव असल्यामुळे गर्दी पण केलेली आहे। सर, नवीन शाखा औरंगाबादला तुम्ही पुढे भविष्यात? आता आम्ही मराठवाड्यामध्ये जालन्यामध्ये तर शोरूमचं काम सुरू झालेलं आहे। येणाऱ्या 1.5-2 महिन्यात आमचं शोरूम ओपनिंग होईल। आता इथला आम्ही टेस्ट करायला आलो। जर आम्हाला औरंगाबादकरांचा आशीर्वाद व्यवस्थित मिळाला तर आम्ही निश्चित करून त्यांच्या सेवेसाठी इथे उपलब्ध राहू। गोल्डचा भाव वेगळं पण काय आलेलं आहे ना, आजचा भाव काय असेल? ज्वेलरीच्या व्यतिरिक्त वेगळं पण असं आहे की आमच्याकडे एक प्लॅन चालू आहे। त्याच्यामध्ये असं आहे की चित भी आपकी पट भी आपकी। आज सोन्याचे भाव चढ उतार होतात। कधी कोणी म्हणते टी व्हीवर की 1 लाख सोन्याचा भाव येईल, कधी येते 3 लाख होतील। माझ्या रोज टी व्ही चॅनलवर इंटरव्ह्यू येतात, झी बिझनेस, CNBC। मी प्रत्येकाला सांगतो की सोनं तुम्ही पाट करून घ्या। आणि आमची जी स्कीम आहे त्याच्यात असं आहे की तुम्ही आज सोनं बुक करा। आज समजा 1,60,000मध्ये बुक केलं, सोन्याचे भाव 3 लाख झाले तर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत आमच्याकडनं 1,60,000मध्ये घ्या। आणि चुकून जर 1 लाख रुपये झाले तर आम्ही तुम्हाला कमी झालेल्या भावात देऊ। म्हणजे वाढले तर वाढलेले भाव लागणार नाही आणि घटले तर घटलेले लागतील। तर चित भी आपकी आहे, पट भी आपकी। गिरायकाचाच फायदा याच्या। सर, युद्धजन्य परिस्थितीचा काही याच्यावर परिणाम? युद्धजन्य कुठे न कुठे युद्ध चालूच राहणार आहे। हे संपलं तर दुसरं होणार आहे। तर चायना म्हणते की मला तायवान पाहिजे, अमेरिका म्हणते कॅनडा पाहिजे, भारत म्हणते POK पाहिजे। ते कधी संपणार नाही, कारण त्याचं जे प्रोडक्शन आहे ते त्यांना संपवायचंच आहे। त्याच्यामुळे पूर्ण जगात 200 कंट्रीमध्ये चालणारी एकच करन्सी आहे, ते म्हणजे गोल्ड आहे। डॉलर 25 कंट्रीच्या पलीकडे नाही चाललं, डॉलर युरोनी चालत, रुपीज 10 कंट्रीच्या पलीकडे। पण सोनं असं आहे की जगातल्या